काय घ्यायचंय? भांडी भांडी कुंडी हे मेक्सिकन बकेट हे छान दिलंय ना. काय रे? हा, इथून जे पलीकडे आहे ना तिथे मेक्सिको आहे. तुम्हाला हे बॉर्डर दिसेल. झूम थोडंसं करते. फ्ली मार्केट आहे कोणतं पुण्यामध्ये? ते कोणतं मार्केट आहे? तुलसी बागेतला आले. तुलसी बाग. येस, तुळशी बागेसारखंच आहे इथे. तुम्हाला शॉप दिसतील भरपूर. नमस्कार, मी शिल्पा. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आत्ता आपण पुन्हा एकदा वेकेशनवरती आलेलो आहोत. आत्ता आपण कॅलिफोर्नियामध्ये आलेलो आहोत. लास्ट इयरला आपण जसं नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये फ्लोरिडाची ट्रिप केली, ती खूप मोठी होती. तर ती फ्लोरिडाची ट्रिप लास्ट इयरला झाली आणि यावर्षी आपण कॅलिफोर्नियाला आलेलो आहोत. आता थोडेसे 8-10 दिवसचं वेकेशन आपलं आहे. तर आपण आता कॅलिफोर्नियामध्ये असणार आहोत. रात्रीच आम्ही इथे आलो. टेक्सासवरून 3 दिवसाची फ्लाईट होती. तर त्याला आलो आणि आम्ही रेस्टच घेतली आणि फर्स्ट आपण सॅन डिएगोपासून स्टार्ट करतोय. तर इथून आता भरपूर प्लेसेस सिटीज आपण एक्सप्लोअर करणार आहोत कॅलिफोर्नियामधील. फर्स्ट आपण सॅन डिएगोमध्ये थांबलेलो आहोत आणि 2 दिवस इथे असणार आहोत. तर आत्ता आपण सॅन डिएगोमधील ओल्ड टाऊनला आलेलो आहोत. तुम्ही जे माझ्यामध्ये पाहताय ते सॅन डिएगोचं ओल्ड टाऊन आहे. कॅलिफोर्निया स्टेट आहे ते अगोदर मेक्सिकोचा पार्ट होता आणि ते नंतर US ने घेतलं. त्यामुळे आता ते कॅलिफोर्निया USचा पार्ट झालेला आहे आणि तिथे हे जे सॅन डिएगो आहे ते पूर्ण इथे भरपूर तुम्हाला मेक्सिकन पाहायला भेटतील. इथे मेक्सिकन कल्चर, ट्रेडिशन तसेच वेगवेगळ्या गोष्टी पाहायला भेटणार आहेत आता इथे आपल्याला. तर चला एक्सप्लोअर करूया. खूप प्लेसेस आहेत आसपास इथे व्हिजिट करायला. तर सगळे आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि नंतर मग पुढे पाहूया दुसरे. चलो. छान आहे ना. चलो चला पुढे. चल, ड्रेस वगैरे आहेत पण छान. हो, फ्ली मार्केट आहे कोणतं पुण्यामध्ये? ते कोणतं मार्केट आहे? तुलसी बागेतला आले. तुलसी बाग. येस, तुळशी बागेसारखंच आहे इथे. तुम्हाला शॉप दिसतील भरपूर. अरे काय पण आहे हे बघ कानातलं तुझ्या तिकडे तिकडे ते बघ ना किती सुंदर आहेत ते. इथे हे जे तुम्हाला दिसते ते ओपन मार्केट आहे. म्हणजे ते पूर्ण असे भरपूर सारे शॉप आहे जिथे तुम्हाला होमचं डेकोरेशनचं साहित्य, कपडे, ज्वेलरी, हे चप्पल्स वगैरे आहेत, बूट्स वगैरे सगळ्या काही गोष्टी इथे मिळतात आणि ते तुम्ही ते बाय करू शकता. खूप मोठंच हे ओपन मार्केट आहे जिथे सगळं काही भेटतं. छान आहे ना, सुंदर. हे बघ ATM, ओल्ड टाउन ATM. ATM नवीन आहे. नहीं एक्चुअली ये रिफ्लेक्टिव है ना. हाँ, हॉल में. तर इथे हे रोडच्या साईडला सुद्धा असे भरपूर सारे स्टॉल आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. इथे छत्री वगैरे किंवा आयफोनचे बॅक कव्हर जे असतात ते किंवा कॅप, सुविनियर पण भरपूर सारे इथे शॉप्स आहेत. चांगलं आहे. चला हे बाई इथे परफॉर्मन्स चालत बघ. हे जे तुम्ही पाहताय आता ते पूर्ण पॉटरी स्टोअर आहे. म्हणजे इथे ओपनच आहे हे सुद्धा आणि मातीपासून वेगवेगळ्या प्रकारचे इथे भांडी बनवलेली आहेत आणि किती सुंदर डिझाईन केलेलं आहे. म्हणजे पूर्ण आपल्या इंडियामध्ये जसे असतात तशा टाईपमध्ये आहेत. म्हणजे थोडंसं इंडियन मेक्सिकन कल्चर थोडंसं सेमच पडतं आपलं. We'll take all. चला
I want to buy that. हे इथे बघितलं सगळे मेक्सिकन वाटतंय ना. इथे ओल्ड टाउनच्या टूर सुद्धा आहेत. ह्या तुम्ही ज्या समोर बस पाहताय त्या सिटी टूरच्या आहेत. म्हणजे आपण टूर पण घेऊ शकतो पूर्ण. ही सगळ्यात मोठी बिल्डिंग होती वाटत तेव्हा. हाँ चलो तुम जाओ ना, मैं कर रहा हूँ ना. अर्लियर सॅन्डियागो हाऊसेस होम्स सॉरी. इथे सॅन्डियागो मध्ये अगोदर अशी घरं होती. इथे पूर्ण नंबर दिलेले आहेत त्यांनी घरांना. चना शेंगदाणे खायचे. हे बाई हे फोटो आहे तो कॅमेरा दिसतो का समोर, तो हे हरिश्चंद्राच्या फॅक्टरीमध्ये बघितला का तसं. आता हे 1800 शतकामध्ये असे फोटो काढत होते ते लोक. तेव्हा 1827 मध्ये हे 2 रूम्स होते. हे कासा बिगेन मॉडेस्ट 2 रूम स्ट्रक्चर. साला म्हणजे लिव्हिंग रूम. हे आतमध्ये चला बघूया. 1827 to 1887. हे बघ हा लिव्हिंग रूम होता. ग्रँड साला. हे पण लॉ बुक आहे. स्टडी रूम. या अगोदरच्या काळामध्ये इथे अशी घरं होती. तुम्ही पाहू शकता इथे खिडक्या, इथल्या भिंती आणि वरती जसं आपल्या इकडे होतं तसंच इथे सुद्धा होतं. आणि ही 2 बेडरूम घर होतं, पण स्टडी रूम वगैरे हे सगळ्या गोष्टी अजून मोठ्या सेपरेट होत्या. आणि ही समोर जी आहे ती बेडरूम आहे. तर त्याच्यामध्ये हा पाळणा वगैरे, चेअर वगैरे, एक्स्ट्रा गोष्टी भरपूर तुम्हाला ठेवलेल्या दिसतील. हे स्ट्रोलर वगैरे आहे ते पण लाकडी होतं अगोदर, जे आता स्ट्रोलर वगैरे मिळतात. आणि मग हेच ड्रेसिंग टेबल वगैरे अशा बेडरूममध्ये ते सगळ्या गोष्टी असतात जशा त्यांनी ते ठेवलेल्या आहेत. आणि समोर आल्यानंतर हे आहे ते किचन आहे. किचनमध्ये अगोदर जे भांडी किंवा कोणकोणत्या गोष्टीच्या यूज केल्या जायच्या तर त्या इथे ठेवलेल्या आहेत किचनमध्ये. आणि पुढे आल्यानंतर ती 2nd बेडरूम आहे. आणि पुढे आल्यानंतर ही जी आहे ती स्टोर रूम आहे, ज्याच्यामध्ये भरपूर गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत ज्या आपण जास्त यूज नाही करत, कधीतरी आपल्याला यूज करायला लागतात. त्या गोष्टी सगळ्या स्टोर रूम मध्ये ठेवलेल्या आहेत. असं जेवण बनवायचे. कुठे जेवण बनवायचे? विटाचे, मातीचे. मेक्सिकन कॅलिफोर्नियन. 18व्या शतकात इथे जे कॅलिफोर्नियामध्ये लोक राहत होते तर ते असे बाहेर हे जे दिसतंय ना तर त्याच्यामध्ये जेवण बनवत होते. हे जे विटांपासून वगैरे बनवलेलं आहे. आता तिथून नंतर आपण थोडंसं पुढे येऊन ही दुसरी बिल्डिंग होती छोटी, तिथे आलेलो आहोत. हे जे आहे ते कोर्ट हाऊस आहे. आणि इथे त्यांनी तुम्हाला दिसेल आता जजची इकडे चेअर वगैरे, म्हणजे आपल्याकडे न्यायालय असतं ना तर छोटं कोर्ट असं इथे होतं हे अगोदर.
होयो रिअल वाटलं. शरीफ येतो म्हणजे इथला पोलीस. फिरून फिरून आपल्याला भूक लागलेली आहे, त्यामुळे इथे इंडियन रेस्टॉरंट आहे तर तिकडे आपण चाललेलो आहोत आता जेवण करायला. आधी जेवण घेऊया आणि मग पुढे जाऊया. हे आसामला आल्यासारखं फील होतं ना ते, किंवा शिमलाला. शिमला तर भोजनगृह या रेस्टॉरंटमध्ये आपण आलेलो आहोत आणि खूप छान इथे त्यांनी थीम बनवलेली आहे, तुम्ही पाहू शकता. काय ऑर्डर केलं मग? ॲपेटायझर काय? मोमोज. स्ट्रीट फूड मिस करते का? स्ट्रीट फूड मिस करते का? हां, खूप आवडतात ना, खूप दिवस खाल्ले नाही. सो मोमोज आले. येस, खाओ खाओ खाओ. सर्व झालं. बकेट हे छान दिलं ना. काय ते? तो तो साग. तर आता इथून सुरुवात करूया. जेवूया. भूक लागली मग घ्या ना, खावा ना. इथे छान त्यांनी हे देवघर ठेवलेलं आहे आणि पाहू शकता त्यांनी किती छान डेकोरेशन केलेलं आहे, एकदम ऑथेंटिक आणि एकदम फील येतो आपण तिकडे असल्यासारखा. आणि मागे गायत्री मंत्र कंटिन्यू चालू होते बॅकग्राऊंडला. झाला फोटो बा. आता हे काय हातामध्ये काय? आता जेवण झाल्यानंतर आपण नेक्स्ट लोकेशनला चाललेलो आहोत, म्हणजे इथून 17 माइल्स वरती US मेक्सिको बॉर्डर आहे, तर ती पाहायला आता आपण पुढे चाललेलो आहोत. आणि हा आता आपण आलेलो आहोत इथे फ्रेंडशिप पार्क आहे आणि इथे ही जे समोर तुम्हाला दिसतंय तर ते बॉर्डर आहे, म्हणजे तिथून पुढे आपण एंट्री नाही करू शकत आहे, तो आज बंद आहे. आणि इथून सगळ्या गाड्या इथे येतात हे लोकेशन पाहायला आणि मग इथूनच रिटर्न जातात. हां, इथून जे पलीकडे आहे ना तिथे मेक्सिको आहे, तुम्हाला हे बॉर्डर दिसत असेल, झूम थोडंसं करते मी. तर ही बॉर्डर आहे इकडे अलीकडे. आता आपण हे व्हेकल घेऊन नाही जाऊ शकत आहे आणि मग पलीकडे ते मेक्सिको आहे. इथे लोक थांबलेत ते पाहायला आणि आता आपण चाललेलो आहोत पुढे. आता हे समोर जे दिसतंय ते सॅन डिएगोचे डाऊनटाऊन आहे आणि तिथे लास्ट लोकेशनला जास्त काही पाहण्यासारखं नव्हतं, त्यामुळे आता नेक्स्ट लोकेशनला आपण चाललेलो आहोत, म्हणजेच बीचवरती आता चाललेलो आहोत आपण आता बीचवरती आलेलो आहोत. आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे त्यांनी प्रपोज केला आहे तिला आणि इथे हा सुंदर बीच आहे. इकडे ड्रोनने सुद्धा व्ह्यू घेतलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला इथे समोर आता पाहायला भेटेल. भरपूर लोकांची गर्दी आहे तिथे. कॅलिफोर्नियामध्ये सुद्धा खूप सुंदर असे बीच आहे. तुम्ही लास्ट इयरला फ्लोरिडामध्ये पाहिलेच असतील बीच, तिथे तर अप्रतिम असे खूप सुंदर बीच आहेत, पण इथे सुद्धा खूप छान बीच आहेत. अजून पुढे भरपूर आपल्याला बीच पाहायला भेटणार आहेत. तर हा सनसेट क्लिफ्स बीच होता, जे आपण सनसेटसाठी इथेच आलेलो होतो. आणि हा पूर्ण सॅन डिएगो सिटीचा व्ह्यू आहे इथून. तर आपण इथे मगाशी पॉइंट लोमा ही सिटी आहे, तर तिथे सनसेट व्ह्यू इथे खूप सुंदर होता, तर तिथे आपण आलेलो होतो. मग सनसेट होईपर्यंत इथंच वेट केला आपण आणि आता छान सनसेट झालेला आहे. भरपूर लोक इथे होते, तुम्ही मगाशी पाहिलं तसं व्हिडिओमध्ये. इकडे मागे इकडे पुढे भरपूर लोक आहेत. आणि मग अशी इथे एकाने प्रपोज पण केलं, तो व्हिडिओ मी थोडासा घेतला, तो सुद्धा बघितला असेल ना तुम्ही. तर असंच इथे बीच साईडलाच भरपूर असे एंगेजमेंट प्रपोजल वगैरे होत असतात, तर ते जाऊ दे. तर हा व्हिडिओ पण इथेच संपूया. आजचा असा दिवस खूप छान स्पेंड झाला. उद्या प्लॅनिंग करूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त मजेत आणि आनंदात राहा.